छान अशी मस्त बाहेर पाऊस पडत आहे, तर आज आपण पालकची पुरी कशी बनवायची ती रेसिपी पाहणार आहोत. तर मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. तर मी 1 वाटी स्वच्छ पालक धुवून मिक्सरला अशी छान अशी वाटून घेतलेली आहे. आता आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊया. त्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार आपले कोरडे मसाले घालते. 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच लाल मिरची पावडर. आता त्यामध्ये थोडे 1 चम्मच सफेद तीळ घालूया. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. चवीनुसार मीठ टाकत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला व त्यामध्ये मसाल्याची पेस्ट घालत आहे. आता आपण जी पालकची प्युरी बनवून घेतलेली आहे ते थोडी वापरून आपण याचं छान असं घट्टसर पीठ मळून घेऊया. घालून आपलं छान असं मस्त घट्टसर पीठ मळून घेत आहे व तुम्हाला पण दाखवते. ह्या मिश्रणाच्याच वापराने आपण हे सर्व पीठ असं छान मळून घेणार आहोत. आपल्याला थोडं पाणी लागलंच तर मी 2 चम्मच पाण्याचा वापर करणार आहे. तर नक्की या पुऱ्या माझ्या पद्धतीने ट्राय करा. फक्त असं घट्ट छान असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता आपण छोटे गोळे करून घेऊया. गोळे एकदम असे खूप मोठ्या पण आकाराचे नका घेऊ. असे छोट्या साईजचे गोळे बनवून घेऊया. तर बघू शकता एवढ्या साईजचे गोळे बनवा. आणि पुरी अशी आपली छान अशी पातळ लाटा म्हणजे पुरी अशी टम्म फुगेल. तर अशा प्रकारे मी सर्व असे छोटे गोळे बनवून घेते. मस्त असं छान अशा पातळ अशा पुऱ्या लाटून घेऊया. पुरीला जास्त भार सुद्धा देऊन लाटायचं नाही, ही काळजी नक्की घ्या. ह्या पुऱ्या खूप छान अशा लागतात आणि ह्या पुऱ्या तुम्ही आलूच्या भाजीसोबत नक्की ट्राय करा, खूप छान लागते. तर आपण याच्यासोबत मस्त अशी आलूची मोकळी भाजी बनवणार आहोत. तर ती रेसिपी तुम्हाला पुढं बघायला मिळेलच. तर माझी रेसिपी पूर्ण बघा. तर बघू शकता मस्त अशी छान पातळ अशी पुरी लाटून झालेली आहे. अशा प्रकारे आपण दुसरी पण लाटून घेऊया. पुरीसोबत पालकच्या पुरीसोबत खाण्यासाठी एक छान अशी मस्त भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे. आता आपण बनवलेली पेस्ट घालूया मसाल्याची. त्याला छान असं मस्त मी परतून घेते. आता आपण सुके मसाले घालूया. त्यामध्ये चवीनुसार मीठ, धना पावडर, हळद आणि लाल मिरची पावडर हे सर्व घालून घेते. आता मी उकडलेला बटाटा घालत आहे, 1 मीडियम साईजचा. तर आपली भाजी छान अशी मस्त झालेली आहे. आता त्यावर मी कोथिंबीर टाकते. छान अशी मस्त कोथिंबीर. आता प्लेटमध्ये भाजीला काढून घेऊया. तर बघू शकता छान अशी मस्त भाजी गरम झालेला आहे. आता आपण आपल्या पुऱ्या छान अशा मस्त तळून घेऊया. तर मी एकच पुरी तळणार आहे, म्हणजे पुरी छान अशी फुलली जाते. तर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही 2 सुद्धा तळू शकता. माझी कढई छोटी आहे तर मी एकच तळणार आहे. मस्त अशी छान अशी फुलली. तर बघू शकता छान अशी पुरी मस्त तळून झालेली आहे. तर आता आपण मस्त याला प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता पुऱ्या मस्त अशा गरमागरम आलूची भाजी त्यासोबत सर्व करूया. तर बघू शकता अशा पालकच्या छान मस्त पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे. तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी.